जेव्हा आपण देवाकडे कोणती गोष्ट मागतो आणि जर देवाने ती गोष्ट नाही ऐकली, नाहीतर मग ते काम आपलं नाही झालं, तर लगेच आपण देव बदलतो. म्हणजे भक्ती जी आहे ती आपण स्वामी समर्थांची जर करतोय आणि आपलं ते काम नाही झालं, तर आपण हनुमानाची भक्ती करायला लागतो. त्यांची नाही तर मग नंतर दत्त महाराजांची. म्हणजे देव बदलतो आणि हीच काही गोष्ट आजची आहे. शेवट काय होतं या स्टोरीमध्ये तुम्हाला पण ऐकल्यानंतर समजेल, की आपल्याला भक्तीवर किती विश्वास ठेवला पाहिजे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा हा जो अनुभव आहे, तो आपल्याला रोहननी शेअर केला आहे. हा जो अनुभव आहे, हा त्यांच्यासोबत 5 वर्षापूर्वी झाला आहे. तर 5 वर्षांपूर्वी ह्यांच्याकडे चांगल्या पोझिशनचा जॉब होता. तर हा जॉब करत असताना त्यांच्या लाईफमध्ये अशा काही गोष्टी घडल्या, की त्यांना तो जॉब जो आहे तो सोडावा लागला. कारण घरामध्ये अशा काही परिस्थिती निर्माण झाल्या होत्या, की त्यांना सतत सुट्टी घ्यायला लागायची आणि त्याच्यामुळे त्यांचा जो जॉब आहे तो त्यांना सोडावा लागला. कारण ऑफिसमधून त्यांना तशी नोटीस आली होती आणि तो जॉब सुटल्यानंतर 2 महिने त्यांनी घरामध्ये वेळ दिला त्याच्या आई-वडिलांकडे. पण जास्त वेळ पण जॉब न करता ते घरी राहू शकत नव्हते, कारण फायनान्शियल कंडिशन पण इतकी चांगली नव्हती आणि त्याच्यानंतर त्यांना परत एक जॉब मिळाला. तो जॉब करत असताना परत त्याच्या आई-वडिलांचे तसेच काही प्रॉब्लेम्स आले आणि त्याला परत तो जॉब सोडावा लागला, कारण की सतत त्याला सुट्टी घ्यायला लागायची. त्याचे 2 वर्षामध्ये 5 जॉब चेंज झाले. सतत तो जॉइन करायचा जॉब आणि त्याला सुट्टी घेऊन ते सोडावे लागायचे, कारण की ऑफिसमधून त्याला जास्त लीव्हज अलाऊ नसायच्या आणि त्याच्यामुळे 5 जॉब चेंज झाल्यानंतर त्याच्या लाईफमध्ये असे काही प्रसंग आले, की लोन घ्यायला लागायचं. म्हणजे लोकांकडनं तो कधी पैसे घ्यायचा, कधी ॲप्लिकेशन्सवरनं, कधी बँकेतनं लोन घ्यायचा आणि असं करत असताना तो कर्जबाजारी झाला. आता हे लोन क्लिअर करायच्या वेळी तो 1-2 महिन्यासाठी परत जॉब करायचा. कुठून तरी पैसे अरेंज करून तो तात्पुरती पैसे द्यायचा. त्याच्याकडे महिन्याला चटणी-भाकरी तरी तो खाऊ शकेल इतके पैसे यायचे. पण जास्त काळ अशा परिस्थितीमध्ये तो राहू नव्हता शकत, कारण की आई-वडिलांना औषधांसाठी त्याला पैसे लागायचे आणि कधी-कधी तो मित्रांकडनं पैसे मागून आई-वडिलांना औषध आणून द्यायचा. अशा वेळी तो विचार करतो, ही गोष्ट माझ्यासोबतच का होते? आणि त्याच वेळी त्याचा एक मित्र असतो त्याच्यासोबत. तो त्याला बोलतो, की "तू स्वामी समर्थांची भक्ती स्टार्ट कर. तुझे आई-वडील पण बरे होतील आणि तुझं सर्व आयुष्य सुरळीत चालेल आणि तुला अशा अडचणी परत येणार नाही." घरामध्ये तर स्वामींची भक्ती ह्यांची आई करायची. पण ह्यांचा इतका स्वामींवर विश्वास नव्हता. पण आपल्याला माहिती आहे, स्वामी आधी आपल्या भक्ताला पारखतात. पण स्वामींच्या भक्तीची सुरुवात झाल्यानंतर 2 महिने त्याचे इतके बिकट गेले, त्याला खायचे पैसे येत नव्हते. तो त्याच्या मित्राला सांगतो, "जेव्हापासून स्वामींची भक्ती करतोय, तेव्हापासून माझ्या आयुष्यामध्ये खूप कठीण गोष्टीचा मला सामना करावा लागतोय. मला खायलाही पैसे नाही मिळत आहे आणि आई-बाबांची तब्येत काही बरी होईना." तेव्हा त्याचा मित्र त्याला म्हणतो, की "तू साईबाबांची भक्ती कर." असं म्हणतात, की साईबाबा कलियुगात आहेत आणि खूप वेगवेगळे चमत्कार ऐकलेत आणि हे ऐकताच दुसऱ्या दिवशीपासनं तो साईबाबांची भक्ती करायला स्टार्ट करतो. साईबाबांची भक्ती स्टार्ट असताना 1-2 महिने खूप चांगले जातात. त्याच्यानंतर परत ही अवस्था त्याच्यासोबत होते. परत त्याच्याकडे खाया-पियाला पण पैसे नसतात. आता अशा वेळी त्याला समजेना काय करायचे. तो एक दिवशी शनिवारी हनुमान मंदिरात जातो. त्या मंदिरामध्ये गुरुजी बसलेले असतात. त्या गुरुजींना तो सांगतो, की माझ्यासोबत अशा-अशा गोष्टी चालू आहेत आणि मी स्वामी समर्थांची भक्ती केली, साईबाबांची भक्ती केली, पण माझ्या आयुष्यामध्ये ज्या पण प्रॉब्लेम्स आहेत, त्या वाढत चालल्यात पण कमी होईना. तर गुरुजी ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर त्यांना एक उपासना देतात आणि सांगतात, की दर शनिवारी उपवास ठेव आणि रोज ओम हम हनुमते नमः ह्या माळाची नाव रोज जपत जा. तुला तुझ्या आयुष्यामध्ये जितके प्रॉब्लेम्स येत आहेत, ते सर्व दूर होतील. तुला तुझ्या आयुष्यामध्ये जितके प्रॉब्लेम्स येत आहेत, ते सर्व दूर होतील. हे ऐकल्यानंतर दुसऱ्याच दिवशीपासनं तो ह्या मंत्राचा जाप करायला सुरुवात करतो. ते करत असताना त्याच्या आयुष्यामध्ये खूप काही चांगलं होतं. तो जाप करत असल्यापासून परत शनिवारचा उपवास करायला लागल्यापासनं त्याच्या आयुष्यात सर्व काही नीट चालू असतं. आई-वडीलही त्याचे बरे झालेले असतात. कोणताही काही प्रॉब्लेम नसतो. सर्व काही सुरळीत चालू असतं. असं करत असताना अचानक त्याच्या बाबांना हार्ट अटॅक येतो. हार्ट अटॅक आल्यानंतर
परत त्याला सुट्टी घेऊन त्याच्या बाबांसोबत राहावं लागतं. पण गेल्या 1 वर्षामध्ये जितके पण थोडे पैसे त्याने साठवले होते, ते सर्व त्यांच्या हॉस्पिटलमध्ये जातात. काही दिवसांमध्ये त्याचे बाबा बरे होतात, घरी येतात आणि त्याच्यानंतर तो परत जॉब जॉइन करतो. 2-3 महिन्यामध्ये त्याला बातमी येते, की तो ज्या कंपनीत काम करतोय, ती कंपनी बंद होणार आहे. आणि हे ऐकता क्षणी त्याच्या पायाखालची जमीन सरकते. कारण त्या जॉबला घेऊन त्याचे खूप काही स्वप्न असतात आणि त्या जॉबनंतर त्याच्या लाईफमध्ये खूप काही चेंजेस झालेले असतात. त्याच्यानंतर तो त्याच्या मित्राकडे जातो आणि त्या मित्राला सांगतो, की "माझ्यासोबत काय होतंय मला कळत नाहीये. मी काय करू?" तेव्हा त्याचा मित्र त्याला सांगतो, की "तू एक काम कर, तू पत्रिका घे आणि एका ज्योतिषाकडे जा. ज्योतिषाला पत्रिका दाखव. ते सांगतील तुला काय प्रॉब्लेम चालू आहे, तुझ्यासोबत असं का घडतंय?" तो जातो ज्योतिषाकडे. ज्योतिषाकडे गेल्यानंतर ते त्याला सांगतात, की पुढचे 2 वर्ष तुझ्यासाठी अजून कठीण असणार आहे आणि हे 2 वर्ष जर तुला सुखाचे घालवायचे असतील, तर स्वामींची उपासना सुरू कर. पण हे ऐकल्यावरतीच त्याला आठवतं, ज्यावेळी मी सुरुवात केली होती भक्तीची, ही स्वामींपासून केली होती. पण जेव्हा मी सुरुवात केली होती, त्यावेळी 2 महिने माझ्याकडे जॉब नव्हता. तिथून तो घरी जातो आणि घरी गेल्यानंतर त्या दिवशी खूप विचार करतो आणि झोपतो. झोपल्यावरती त्याला स्वप्नामध्ये त्याला दिसतंय की तो गाडी चालवतोय आणि गाडी त्याची सारखी फिरून-फिरून एकाच रस्त्यावर येते. आणि हे जे स्वप्न होतं ना, आता स्वप्नांमध्ये पण खूप फरक असतो. नॉर्मल जे स्वप्न आपल्याला येतं झोपल्यानंतर, ते स्वप्न एक वेगळं असतं. पण असंही स्वप्न असतं ज्यामध्ये आपल्याला वाटतं की ही गोष्ट आपल्यासोबत खरोखर होते आणि जेव्हा आपल्याला जाग येते, तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण खरोखर त्या जागेवरती जाऊन आलोय. तर ह्याला पण अशाच प्रकारे स्वप्न येतं. तर हा जातो ज्योतिषाकडे, जाऊन ही सर्व गोष्ट सांगतो, की मला असं-असं स्वप्न आलंय. काल पत्रिका पाहिल्यानंतर हे पहिल्यांदा माझ्यासोबत असं काही आयुष्यात झालंय, की असं स्वप्न आलंय मला. त्यानंतर ते ज्योतिष त्याला विचारतात, की "तू जी उपासना करतोयस, हे मला सांग, की आतापर्यंत काय केलंय उपासनेमध्ये?" तेव्हा तो ज्योतिषांना सांगतो, की "जेव्हा मी स्टार्ट केली होती भक्ती, तेव्हा मी सुरुवात स्वामींपासून केली होती. 2-3 महिने स्वामींचं केलं. त्याच्यानंतर मी साईबाबांचंही केलंय आणि आता मी हनुमानाचं करत होतो." तेव्हा ते ज्योतिष त्याला सांगतात, की "अरे, तुझ्या पत्रिकेमध्ये स्वामी दिसतायत आणि स्वामी तुझ्यासोबत आहेत. तू भक्ती साईबाबांची कर किंवा हनुमानजीची कर, पण तुझी जी भक्ती आहे ती स्वामींकडे पोहोचते आणि स्वामीच आहे तुझ्यासोबत आणि त्यामुळे काल जे स्वप्न आलं, त्याचा अर्थ हाच आहे, की तू एकाच देवाची भक्ती कर. देवाला तुला जे द्यायचंय ते बरोबर देणार आणि तुझ्या पत्रिकेमध्ये जे मी पाहतोय, पुढे तुझ्या आयुष्यामध्ये सर्व चांगलंच आहे. पण हा जो काळ आहे, तुला तुझ्या भक्तीवर विश्वास ठेवावा लागणार. तर जाऊन ह्या सर्व गोष्टी तुला हवेत तशाच होणार आहेत." तो त्या दिवशी घरी येतो आणि त्याच रात्री त्याला स्वप्न येतं आणि स्वप्नामध्ये त्याला स्वामी दिसतात आणि ते हसत असतात. पण गेल्या 2 वर्षापासून स्वामींची तो आता भक्ती करतोय आणि त्याच्या आयुष्यामध्ये सर्व काही त्याला हवंय तसंच घडतंय. त्याचे आई-वडीलही बरे आहेत. त्याला एक चांगल्या सॅलरीचा जॉब मिळालाय. तर हा अनुभव जो आहे तो जरा वेगळा होता. कारण की लोकांसोबत ह्या गोष्टी मी जेव्हा पॉडकास्ट करतो, आपलं एक पॉडकास्ट चॅनलही आहे, सागर पवार पॉडकास्ट. जर तुम्ही सर्च केलात तुम्हाला पॉडकास्ट येतील आणि ह्या पॉडकास्टमध्ये पण लोकांचे पण कमेंट्स येत असतात. तिथे लोकं अनुभव जेव्हा शेअर करतात, त्या कमेंटमध्ये पण मी वाचतो. तिथे पण अशाच गोष्टी असतात. काही लोकांना स्वामी समर्थांची भक्ती करत असताना जर त्यांना हवे तसे रिझल्ट नाही आले, ते लगेच देव बदलतात. त्यांची भक्ती जी आहे स्वामी समर्थांपासून साईबाबा, गजानन महाराज हे बदलत असतात. पण त्यांनी जर तो विश्वास ठाम ठेवला, त्यांनी जर तो विश्वास ठेवला स्वामी समर्थांवरती, नाहीतर जे काही तुम्ही जर हनुमानाचं करताय, तर हनुमानजीवरती जर तुम्ही भक्ती तशीच ठेवली कायम, तर हनुमानजी पण तुमच्या सोबत असणार आहेत. पण सारखं-सारखं तुमची भक्ती जी आहे ती बदलू नका. तुमच्याकडेही असे काही अनुभव असतील, तुम्ही नक्की मला ते शेअर करू शकता. माझा फोन नंबर आणि ईमेल ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.